ज्यांना हे काळं फासलं गेलं ते डॉक्टर रमेश तारक आपल्यासोबत आहेत. काय घडलं इथं नेमकं? काय नाही, मी पेशंट पाहत होतो आणि मला सकाळी एक फोन आला की आम्हाला पेशंट दाखवायचं आहे आणि ओळखीचेच असल्यामुळं मी म्हटलं की या. ते म्हणे किती वाजेपर्यंत? म्हटलं 3 वाजेपर्यंत या, 3च्या नंतर मला बाहेर जायचं ऑपरेशनला. चालेल म्हणे, आम्ही फोन करून येतो. आणि मी 1-1.5 तासानंतर मी पेशंट पाहत होतो. पेशंट पाहत असताना बाहेर आवाज आला. म्हटलं काय झालं? तर 7-8 जण आले आणि त्यांनी सिस्टरना दबदाटी केली की आम्हाला मध्ये जायचं. सिस्टर म्हणे मधलं पेशंट होऊ द्या. तर ते तिथे शिवीगाळ करून मध्ये आले. मध्ये आल्यानंतर मॅडम होत्या. मॅडमला म्हणे आम्हाला जेंट्स पेशंट दाखवायचं, तुम्ही बाहेर जा. आणि मग मॅडम बाहेर गेल्यानंतर मला म्हणे तुमचा सत्कार करायचं. म्हटलं कशाबद्दल? ते तुमचा वाढदिवस आहे. म्हटलं माझा वाढदिवस नाही. ते म्हणे फेसबुकला तुमचा वाढदिवस आहे. म्हटलं नाही, माझा वाढदिवस काही नाही आज. मग ते म्हणे चालेल, मग हरकत नाही, आम्ही आता आलोच इतक्या दिवसानंतर तर तुमचा सत्कार करतो. म्हटलं मला त्याची गरज नाही आहे, मीच तुमचा करतो. नाही म्हणे, त्यांनी माझ्या अंगावरती शाल टाकले आणि बुके दिला आणि फोटो काढले. 2 जण पाठीमागलं, 2 जण समोरून आले आणि 2 जण दरवाजावर गेले आणि त्यांनी दरवाजा बंद केला आणि माझ्या चेहऱ्याला काळं फासलं. म्हटलं काळं? तर ते म्हणले की तुम्ही निवेदन दिलं आंतरराष्ट्रीय. मी म्हणलं जातीय तेढ निर्माण झालं, गावचा विषय होता आणि त्यासाठी ते मला करणं गरजेचं होतं. कोण होते हे सगळे? सुनील कोटकर आणि त्यांचे सहकारी होते सगळे. बरं, हे कोणी घडून आणलं असावं असं तुमचा आरोप आहे? नाही, आता हे यांनीच घडवलेलं असणार आहे, कारण आजूबाजूचे जे लोक आहेत हेच खूप दिवसाचे माझ्यावर चढत होते आणि त्याच्यातूनच हा प्रकार घडलेला आहे. बरं, म्हणजे कोटकर आणि तुम्ही सोबत काम केलं? हो, सोबत. मी 7 महिने 8 महिने मी जे होतो तेव्हा कोटकर साहेब माझ्या सोबत होते. कंटिन्यू आम्ही दौऱ्यामध्ये सोबत असायचो. म्हणजे मनोज जरांगे इव्हन टू आम्ही परवा दिवशी अण्णासाहेब पाटील महामंडळाची जी बैठक होती, नियोजन बैठक, त्याला आम्ही सोबत होतो आणि आमचा नमस्कार झाला. त्यावेळेस त्यांची नाराजी की आमची नाराजी हा काही विषय नव्हता. आणि निवेदन देऊन 1 महिना झालाय आणि त्याच्यानंतर आज ही गोष्ट घडणं ही माझ्यासाठी अनपेक्षित होती. बरं बरं, तुम्हाला आणखी कुणावरती संशय आहे? नाही, मला कोणावरती संशय नाही. बरं, तुम्ही जरांगे पाटलाच्या आंदोलनाला विरोध केला होता? नाही, मी आंदोलनाला विरोध केलाच नाही. मी फक्त गावात आंदोलन नको याच्यासाठी मी निवेदन दिलं होतं. नाहीतर आंदोलनाला त्याची किनार आहे याला? हो, 100%. याच्या मागे कोण आहे? नाही, आता ते मला शोधावं लागेल कोण आहे याच्या मागे, कोण करत आहे. कारण काही बाकीचे अदृश्य पण लोक आहेत की जे माझ्यावरती जळणार आहेत आणि त्यांच्या याच्या मागे हात आहे. तुम्ही पोलिसात तक्रार केली? नाही, मी आता सगळ्याची चर्चा करून वगैरे सगळं करून तक्रार करणार. तुमची मागणी काय? नाही, असं ही जी झुंडशाही आहे, हे जे आहे समाजातला एखादा जर आपल्या जातीतला येऊन समोर जर एखादी बाजू मांडत असेल तर तो त्याला संविधान दिलेला अधिकार आहे, ते ऐकून घ्यायला पाहिजे. त्याच्या विरोधात असं कुठलंही कृत्य करू नये, अगोदर त्याची शहानिशा करायला पाहिजे. निश्चित आपण पाहतोय की हे डॉक्टर तारक आहेत आणि आत्ता पण त्यांच्या शर्टवरती ते काळं फासलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यांचं म्हणणं आहे की संविधानाने दिलेला अधिकार आहे, यामध्ये चर्चा करायला हवी होती. मात्र थेट येऊन अशा प्रकारचे 1-1.5 महिन्यानंतर ही अशा प्रकारची घटना करणं हे कितपत योग्य, हा सवालच त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.